पेरू खाता का? अगं सर्दी झाली आहे ना, पेरू चला नको खाऊ. आज ऑफिसवरून थेट निघूया बाबांच्या दर्शनाला. पण त्याआधी नेहमीप्रमाणे शनिवारची सकाळ ऑफिसमध्ये सुरू झाली. बुलेटिन्स, गडबड, गप्पा आणि अर्थातच ऑफिसची नेहमीची धमाल. ॲज युजल सकाळी ऑफिसला आले, बुलेटिन्स केले, सगळं रुटीन एकदम क्लॉकवर्क सारखं. पण आज न्यूजपेक्षा जास्त मोठी ब्रेकिंग न्यूज कोणती होती माहितीये? माझं ग्रे हेअर. ऑफिसमध्ये अक्षरशः डिबेट सुरू होता, कलर कर नको कर, नॅचरल ठेव. तुम्हीच सांगा काय करू. काम संपलं आणि माझं एक असं आहे ना, ऑफिसमध्ये सगळ्यांना बाय बोलल्याशिवाय शिफ्ट संपल्यासारखं वाटत नाही. या मॅडम, काय बाय. हॅपी जर्नी. थँक्यू दादा. बाय. त्यामुळे बाय 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 करत फायनली बाहेर पडली. दुपार झाली होती म्हणून आधी पेटपूजा, कारण रिकाम्या पोटी प्रवास करणं म्हणजे माझ्याकडून तरी शक्य नाही. आणि मग सुरू झाला आमचा हा प्रवास. मध्ये पाऊसही भन्नाट भेटायला आला. माझं आणि पावसाचं नातं म्हणजे तो पडला की माझा मूड घसरतो. पण असो, आमचे ड्रायव्हर दादा मात्र भन्नाट. गाडी एकदम स्मूथ आणि फास्ट. पण ट्रॅफिक समोर कोणाचंच काही चालत नाही, तिथे सगळेच VIP. असं करत करत रात्री शेवटी डेस्टिनेशनला पोहोचलो. हॉटेल आधीच बुक्ड होतं. चेक इन केलं, मस्त डिनर केलं, कारण दुसऱ्या दिवशी मिशन होतं बाबांचं दर्शन, त्यामुळे लवकर झोपलो. सो गुड मॉर्निंग. सकाळी अगदी लवकर उठून मंदिरात आले. पण संडे म्हणजे संडे, एवढी गर्दी होती की वाटलं सगळ्यांनी आजच यायचं ठरवलंय का. पण शेवटी बाबांचं खूप छान अगदी काही मिनिटात दर्शन झालं. दर्शनानंतर प्रसाद घेतला आणि अर्थातच ब्रेकफास्ट पण केला, कारण भक्ती झाली की ऑटोमॅटिक भूक ही लागतेच. ब्रेकफास्ट नंतर थोडी सुस्ती आली म्हणून रूमवर जाऊन थोडं फ्रेश झाले आणि मग बाबांना मनातच पुन्हा भेटू असं म्हणत परतीचा प्रवास सुरू केला. समृद्धी महामार्गावर गाडी तर अशी धावत होती की बाहेरचं दृश्य हे स्लो मोशनमध्ये आणि गाडी अगदी फास्ट फॉरवर्डमध्ये. खरं तर सकाळी खूप लवकर उठले होते, त्यामुळे गाडीत कधी डुलकी लागली ते कळलंच नाही. पुढे संडे स्पेशल जेवायला गेले, पण तिथे जो गोंधळ झाला ना तो तुम्हाला दाखवायचा होता, पण माझ्या आतल्या व्लॉगरनंच अगदी त्यावेळी सुट्टी घेतली. बाकी बाबांचं दर्शन, प्रवास आणि हा वीकेंड कायम लक्षात राहणार आहे.